फिल्मी कहानियों की किताब, नॉवेल्स आदि भी बहुत पढ़ते हैं। बाबा बच्चों को खबरदार करते हैं, तुम्हें कभी भी कोई नॉवेल आदि नहीं पढ़ना है। कोई कोई को आदत होती है, यहाँ तो तुम सौभाग्यशाली बनते हो। कोई बीके भी नॉवेल्स पढ़ते हैं, इसलिए बाबा सब बच्चों को कहते हैं, कभी भी किसी को नॉवेल पढ़ता देखो तो झट उठाकर फाड़ दो, इसमें डरना नहीं है। हमको कोई श्राप न दे व गुस्से न हो, ऐसी कोई बात नहीं। तुम्हारा काम है एक दो को सावधान करना। फिल्म की कहानियां सुनना या पढ़ना बेकायदे है। बेकायदे कोई चलन है तो झट रिपोर्ट करनी चाहिए, नहीं तो सुधरेंगे कैसे? अपना नुकसान करते रहेंगे, खुद में ही योग बल नहीं होगा तो यहां क्या बैठ सिखलाएंगे? बाबा की मना है, अगर फिर ऐसा काम करेंगे तो अंदर दिल जरूर खाती रहेगी, अपना नुकसान होगा। इसलिए कोई में भी कोई अवगुण देखते हो तो लिखना चाहिए। कोई बेकायदे चलन तो नहीं चलते, क्योंकि ब्राह्मण इस समय सर्वेंट है ना। बाबा भी कहते हैं, बच्चे नमस्ते, अर्थ सहित समझाते हैं। बच्चियां पढ़ाने वाली जो है उनमें देह अभिमान नहीं आना चाहिए। टीचर भी स्टूडेंट का सर्वेंट होता है ना। तो बाबा बातों बातों में बहुत बातें हमको समझा देते हैं। बाबा कह रहे हैं की जो फिल्मी कहानियां, किताब, नॉवेल्स म्हणजे त्याचं जे रूप परिवर्तन झालेलं आहे आता। पहिले पिक्चर टॉकीज मध्ये जाऊन फिल्म बघायचे, त्यानंतर ते उपन्यास होते, कथा कादंबऱ्या होत्या, ते वाचायचे। आता त्याचं रूप परिवर्तन काय झालेलं आहे की पुस्तकं नाही दिसत कोणाच्या हातामध्ये, कोणी टॉकीज मध्ये नाही जात, हातातच सगळं आलेलं आहे। मोबाइल में सब कुछ है और टीवी पर भी आता है, कहीं जाने की जरूरत नहीं है। सिद्धांत काय आहे बाबांचा की अशुद्धता काही घ्यायची नाहीये मध्ये। जे काही आपल्याला वाचायचंय, ऐकायचंय, बघायचंय ते फक्त शुद्ध। आत्म्यामध्ये जो तमोगुण आलेला आहे, जे विकार आलेले, त्याला हे सगळे कारण आहे, बाह्य कारण। तर बाबा म्हणते आता मध्ये जे ग्रहण करायचंय ते सगळं प्युअर पाहिजे। जसं कोणतेही कहाणी आहे, जे फिल्म मध्ये असो किंवा सिरियल मध्ये असो किंवा पुस्तक, आता पुस्तक सुद्धा मोबाईल वरती वाचू शकतो। तो वो जो कहानियां है, वो जो त्याच्यामध्ये जे पात्र दाखवलेले असतात, त्यांना काय दाखवलेले असतं, त्यांची कहाणी कशावरती आधारित असते? आजकालची जी कहाणी आहे, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, भय, चिंता, कोणत्याही प्रकारे बदला घ्यायचा है, दाखवून द्यायचंय, अहंकार, ये सब बातें उन कहानियों में दिखाई जाती है। काम विकार की वासना की भरमार है उसके अंदर। तर ती कहाणी जे कोणी बघणार, मोबाईल मध्ये असो, टीव्ही मध्ये असो, फिल्म मध्ये असो किंवा ती वाचणार, तर ती कहाणीचे पात्र विसरून जातील। कहाणी काही असं आठवणार नाही की 8 दिवसानंतर 10 दिवसानंतर विचारलं की काय झालं, काय दाखवलं, तर सांगता येणार नाही। पण तो जो प्रभाव मध्ये गेलेला आहे तो फिट बसून राहतो त्याच्यामध्ये। आत्मा बुद्धि के अंदर उसको धारण करते जाती है। एक बाह्य मन, एक अंतर्मन असतं। अंतर्मनामध्ये ते सगळे जातं, त्याच्यामध्ये जे विकार सामावलेले, त्याच्यामध्ये त्याच्या मागची जी भावना आहे ते सगळं मध्ये जाऊन बसत असतं, लक्षात पण येत नाही आपल्याला। म्हणून बाबा म्हणतात या सगळ्या गोष्टींपासून तुम्हाला दूर राहायचंय, आता हलकं बनायचंय। आणि या बुद्धीला जड करणाऱ्या गोष्टी आहे, जे आता ज्यांना ती आणि मोबाईल मध्ये पण कसं येतात, आता शॉर्ट्स येतात, एकानंतर एक एकानंतर एक एकानंतर एक सेकंद, 10 सेकंदानंतर दुसरं काहीतरी चाललेलं आहे। तर ते सगळं गोंधळ उडतो इथं, आत्म्याची चार्जिंग कमी होते आणि जे काही बघतोय ते मध्ये जातं। आपल्याला असं वाटतं की आता विसरलो, आपल्याला तर लक्षात पण नाही राहत, पण तेवढा टाइमपास होऊन जातो, वेळ चांगला जातो, थोडीशी मजा येते, पण ते सगळं मध्ये जातं। मध्ये गुप्तपणे ते मध्ये सगळे रेकॉर्डिंग, कारण
आत्मा खूप पॉवरफुल आहे. बाबांनी जसं काल सांगितलं, आत्मा एक बहुत तीखा रॉकेट आहे. खूप शक्ती आहे आत्म्यामध्ये आणि 1 सेकंदामध्ये काही कितीही प्रकारचा डाटा कॅच करू शकते. म्हणून असं नाही की फक्त बघितलं काय झालं त्याच्यामध्ये, तरी थोडासा वेळ, थोडंसं चेंज पाहिजे, थोडंसं वेगळं पाहिजे. पण आपल्याला जर काही बघायचंच आहे, काही जर वाचायचंच आहे, तर ते असं वाचायचंय, असं बघायचंय की ज्याच्यामध्ये आत्म्याचे 7 गुण वाढतील. 7 गुणांमध्ये जर परिवर्तन होत आहे, आपल्या शांती वाढतीये, शक्ती वाढतीये, सुख वाढतंय, प्रेम वाढतंय, आपल्यामधलं आनंद वाढतोय, जो प्युअर आनंद आहे, आत्मिक आनंद आहे, तो जर वाढतोय आणि आपण बाबांशी जोडलो जातोय काही बघून, तर मग काहीच हरकत नाही. पण जी गोष्ट अशी आहे की जी आत्म्याची ताकद कमी करतीये, शक्ती घटवतीये आत्म्याची, विकारांकडे घेऊन जाते, मधल्या मध्ये गुप्तपणे तिची रेकॉर्डिंग चाललेली आहे, त्याच्या ज्या बाह्य गोष्टी आहे की ज्याची रेकॉर्डिंग अशी होतीये आतल्या आत की आत्मा खचतीये, मध्ये थोडंसं भीतीचं भावना निर्माण होते, मध्ये काहीतरी आपल्यामध्ये बदलायची भावना निर्माण होते, काही बघून, काही वाचून. तर बाबा म्हणताय की त्या सगळ्या गोष्टींपासून तुम्हाला दूर राहायचंय. कारण आत्मा जितकी हलकी, जितकी लाईट राहील, तितकं त्या वरच्या लाईटशी कनेक्शन जोडू शकते. पण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे, फिल्मी कहाण्या, सिरियल्स, टीव्ही, मोबाईल मध्ये जे जे येत आहे आता वेगळं, ते सगळं आत्माला जड बनवतं आणि जड आत्मा लाइट परमात्मेशी जुड़ शकत नहीं. तो बाबा उस समय की वो नॉवेल्स, कहानियां, उसकी बातें बता रहे हैं, लेकिन वो आज सारा हमारे हाथ में आ गया है. कहीं जाने की जरूरत नहीं, किसी लाइब्रेरी में जाने की जरूरत नहीं है. किताब भी मोबाइल पर पढ़ सकते हैं, सीरियल, फिल्म भी मोबाइल पर देख सकते हैं. तो हमें क्या पढ़ना है, क्या सुनना है, क्या देखना है, इसका हमें बहुत अच्छी रीति से अपने आप को समझाना है. ये बातें कि मुझे क्या, मेरे अंदर क्या मुझे भरना है और जिस कारण से मैं देवता बन जाऊं. जिन बातों ने मुझे असुर बनाया, जिन बातों के कारण मेरे विकार बढ़ते जा रहे हैं, वो बातें मुझे न देखनी है, न सुननी है, न पढ़नी है. इसलिए बहुत ध्यान रखना है हम मोबाइल में क्या देखते हैं, टीवी पर क्या देखते हैं. मेरे 7 गुण बढ़ाने वाला, मुझे हल्का करने वाला अगर कुछ है तो फिर मुझे देखना है, नहीं तो स्टॉप. आणि काय असतं की जे बघतात, जे ज्यांना ते शॉर्ट्स वगैरे बघायची सवय लागलेली मोबाईल मध्ये, याच्यानंतर हे, याच्यानंतर हे, याच्यानंतर हे, खूप चांगलं बनवलेलं असतं, 1-1 मिनिट चांगला वेळ जातो. तर त्याचं मागचं कारण हे असतं की ते बघताना एक आनंदाचं जे केमिकल आहे ते निर्माण होत असतं ब्रेन मधून. ब्रेन मध्ये डोपामाइन एक केमिकल असतं आणि ते निर्माण होत असतं ब्रेन मध्ये, आणि त्याच्यामुळे ती आनंदाची फिलिंग येते काही काळासाठी, थोड्या काळासाठी. आणि मग ते एकदा ती आनंद घ्यायची सवय लागली, ती केमिकल निघतं, कारण मग बरं वाटतं, तर मग ते त्याच्याकडे खेचली जाते आत्मा. तर ती एक ज्याला म्हणतो नशा. दारूवाला दारू का पितो, कारण त्याच्यामधून ते आनंदाचं केमिकल निघायला लागतं थोड्या वेळासाठी, आणि त्याला माहिती नाही की आपलं जीवन भ्रष्ट होत चाललेलं आहे, आपल्यामधली ताकद कमी होत चाललेली आहे, पण ते लक्षात नाही घेत. त्याला तो जो अनुभव असतो 1-2 मिनिटाचा, तो खेचत असतो. तर हे जे शॉर्ट्स बघणं, हे सगळं मोबाईल वरती हे जे चाललेलं आहे, बाकी बाहेरच्या ज्या गोष्टी, विकारांच्या गोष्टी, ते थोडस आनंद देऊ शकतात, थोडासा, पण तो आनंद जो आहे तो आपली दुर्गती करणारा आनंद आहे, आणि तो तेवढ्या पुरता तेवढा आहे. काही काळासाठी आपण आपलं दुःख विसरतो, आपलं टेन्शन विसरतो, आपल्या जीवनामध्ये काय चाललेलं आहे ते विसरतो, दाबून टाकतो त्याला, कारण ते आनंदाचं केमिकल निघतंय. पण मग ज्या वेळेला ते त्या परिस्थितीमध्ये आपण पुन्हा येतो, तेव्हा ते खूप जोरात उफाळून येतं. म्हणून या गोष्टीचा खूप विचार करायचा की आपल्याला आता मध्ये काय घ्यायचंय. मोबाईलवर पण काही बघायचंय आपल्याला, तर त्याच्यामधून आपले जे गुण वाढतील असंच बघायचंय. आपल्यामध्ये शक्ती येईल, आपल्याला काहीतरी स्पेशल प्रेरणा मिळेल, तेच बघायचंय. प्रत्येक वेळेला आपल्याला हे चेक करायचंय की मी मध्ये काय घेतलं. आता बाबांची शांती मध्ये आली हे बघितल्यामुळे, बाबांची शक्ती मिळाली मला हे बघितल्यामुळे, आपण ते बुद्धीला जबरदस्तीने स्टॉप करतोय, जड करून घेतोय. हे चेक करायचंय, हलकी होती बुद्धी की जड होती. तर तेवढ्या पुरतं तेवढा जर आनंद मिळत असेल आणि नंतर आपल्याला आपलं मन अजूनच गोंधळून जात असेल, तर स्टॉप करायचं त्या गोष्टी. आणि बाबा म्हणताय, बाबा तर इथपर्यंत म्हणताय, बाबांची अशी भाषा कधीच नसते, पण या बाबतीत बाबा म्हणताय किसी को भी ऐसी किस्से कहानियां पढ़ता हुआ देखो, वो किताब ही फाड़ दो.
किताब ही फाड दो, अशी भाषा बाबांची मी पहिल्यांदा बघितलेली आहे की किताब फाड दो म्हणजे जी जबरदस्ती करायची. तर बाबा म्हणतात त्याला वाचवायचंय तुम्हाला तर ही जबरदस्ती करायला पण काहीच हरकत नाही. असं नाही की तो काय म्हणेल, त्याला काय वाटेल, माझे संबंध काय होतील. बाबा म्हणतात त्याला वाचवायचंय, तो जातोय कुठं नरकामध्ये ढकलला जातोय, त्याला तुम्हाला स्वर्गामध्ये आणायचंय. तो फाड़ दो मतलब फिर मोबाइल में भी कोई ऐसे देख रहा है तो मोबाइल ही खींच लेना है, मोबाइल खींच लेना है हाथ में से, क्योंकि वो सारी बातें आत्मा को कमजोर करने वाली. असं वाटतं की मला शक्ती मिळाली, मला काहीतरी माहित झालं, काहीतरी नवीन माहित झालं, काहीतरी कळालं मला की कशी सिच्युएशन आली तर कसं हँडल करायचंय. तो बाबा की ये जो मुरली है, मुरली के अंदर हर सिचुएशन को हैंडल करने की ताकत बाबा हमारे अंदर भर देता है, उदाहरण सहित देता है, किस सिचुएशन में क्या करना है ये सारा कुछ सिखा देता है. हमें किसी साधारण मनुष्य जिसने सीरियल बनाई है, जिसने फिल्म बनाई है, उससे कुछ सीखने की जरूरत नहीं है. बाबा हमें सब कुछ सिखा देता है, सब समझा देता है बाबा. तो मुरली हमारे लिए मेन कंटेंट है जो हमें अंदर लेना है. मध्ये जर काही घ्यायचं असेल तर मुरलीतलं एक एक महावाक्य आपल्याला आतमध्ये घ्यायचं आहे. आणि जितकं आपण या मुरलीला धारण करू आपल्यातली शक्ती वाढलेली आपल्याला जाणार. आपण जसं आता मुरली ऐकण्याच्या आधी जी स्थिती होती, मुरली क्लास नंतर आपल्याला कसं वाटतं, कशी स्थिती होऊन जाते. जब हम मुरली सुन रहे हैं तब भी हमें ऐसा महसूस होता है कि शक्ति आ रही है मेरे अंदर, बाबा को स्पेशल एनर्जी भरता है मुरली के समय. तो हमें बहुत ध्यान रखना है कि मुझे इन सारी बातों से दूर रहना है. मग बाबा म्हणताय की तुम्ही, कारण तुम्ही कोण आहे, विश्वसेवक आहे आणि तुम्हाला जे कोणी दिसतंय की ते उलट्या मार्गाला जात आहे तर त्यांना वाचवणं तुमचं कर्तव्य आहे. मग ते सांगता सांगता बाबा म्हणताय की सर्वंट हे सांगता सांगता बाबांना काय आठवलं कि बच्चे सेवा करते हैं लेकिन साथ में ये आ जाता है कि मेरी वजह से हुआ. मतलब कहां की बात कहां लेकर जाकर बाबा को जो समझाना है वो समझा देता है. पहिले काय सांगितलं ती कहाणी, गुरु नानकची कहाणी ती तशी बनवली. मग ते कहाणीमधून बाबांनी आपल्याला इथल्या कहाणीमध्ये घेऊन गेला, फिल्म, उपन्यास, कादंबरी. मग बाबा काय म्हणताय कि आप सर्वेंट हो, सेवा की आपका पार्ट है, इसलिए हर एक की सेवा करनी है. जो कुछ भी गलत देखते हो उसको रोकना है, उसकी रिपोर्ट मुझे देनी है. यहां तक भी बाबा कहता है कि मुझे उसकी रिपोर्ट दे दो कि ये ऐसे करता है, इनका ऐसे चलता है. तो बाबा कुछ ना कुछ प्रेरणा देगा, कुछ ना कुछ शक्ती भरेगा उस आत्मा के अंदर. मग बाबा म्हणते तुम्ही ही जी काही सेवा करताय त्याचा अहंकार नहीं आला पाहिजे, क्लियर होना चाहिए सर्वेंट हूं. बाबा भी क्या कहता है, मैं बच्चों का ओबीडियंट सर्वेंट हूं. बच्चों को नमस्ते करता है बाबा इतकी मोठी सेवा करून. तर बाबा हे सांगतोय की तुम्ही जी काही सेवा करता कोणाची, म्हणजे आता समजा बाबांनी सांगितलं वो किताब लेके फाड़ दो, वो मोबाइल निकाल लेना है हमें हाथ में से उनके. तो ये जो बाबा सिखाता है तो बाबा कहता है कि वो अधिकार उस तरीके से मत करो. आपको ये सेवा दी है उस आत्मा को बचाने की. म्हणजे तुम्ही बॉस आहे म्हणून त्या अहंकाराने नका खेचून घेऊ त्यांच्या हातून, लेकिन खूप बहुत रहम की भावना कि मैं अगर बाबा मेरी जगह पे हो तो बाबा किस तरीके से उनको समझाता था, वो तरीका अपनाना है. कोई किसी को समझाता है, ज्ञान समझाते हैं हम तो बस निमित्त बनकर समझाना है. मैंने समझाया, मेरी वजह से हुआ, ये नहीं होना चाहिए. क्योंकि ज्ञान तो बाबा का है और बाबा हमें यूज करता है, ये हमारा भाग्य है. इसलिए बाबा कहता है ज्ञान भी सुनाते हो, कोई सेवा भी करते हो, भावना ये होनी चाहिए की मैं निमित्त हूं. तर मग काय येईल, नम्रता येईल आपल्यामध्ये आणि तो अहंकार जाणवणार नाही कोणाला. नशा अलग चीज है, अहंकार अलग चीज है.